नमस्कार रसिक श्रोते हो. क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, शारीरिक मानसिक स्वास्थ्याबरोबरच आपली आवड जोपासून एखाद्या खेळामध्ये करिअर करणं हे काही फार कठीण नसतं. त्यासाठी फक्त गरजेचा असतो तो रोजचा सराव आणि प्रामाणिक प्रयत्न. एक बुद्धीचा खेळ असल्यामुळं बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाणही आपल्याला करता येते. स्वतःमध्ये लपलेल्या कौशल्यांना विकसित करण्याची ही एक उत्तम संधीच असते म्हणा ना. आणि असा खेळ म्हणजेच बॅडमिंटन. गेल्या 3 भागांपासून आपण या खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू, प्रमुख पंच पारिजात नातू यांच्याकडून बरेच अनुभव ऐकतो आहोत. या खेळामध्ये वेळेचं खूप महत्त्व असतं. धोके फारसे नसले तरी शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायाम हा महत्त्वाचा असतो. आपल्याला या खेळातून सततचा तोचपणा जर घालवायचा असेल तर आवडीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसुद्धा करता येतात. अशा काही गोष्टींची चर्चा आपण त्यांच्याकडून ऐकली. आजही आपण त्यांच्याशी ही बातचीत पुढे सुरू ठेवणार आहोत. चला तर ऐकूया बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू, प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग. आता तुम्ही सांगलीसारख्या ठिकाणी जास्तीत जास्त कोचिंग करता, तर सिंथेटिक कोर्ट्स आणि वुडन कोर्ट्स आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत मुलांना खेळण्यासाठी. आता सगळीकडे तेच केलेले आहेत. अच्छा. मी जिथं ट्रेनिंग घेतो तिथं मागच्या वर्षी सिंथेटिक कोर्ट्स केलेले आहेत. अच्छा. PNG ने आपल्याला तिथं स्पॉन्सरशिप देऊन त्यांनी अच्छा ते केलेलं आहे. सिंथेटिक कोर्टमुळे काय होतं की त्या प्लेयर्सना बाहेर जेव्हा ते स्पर्धेला जातात त्यावेळेला त्या कोर्टवर आणि रेग्युलर कोर्टवर खेळण्यात फरक आहे. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यावर पाय उचलून टाकायला लागतो आणि या रेग्युलर या सिमेंटच्या कोर्टवर घसरतं. त्यामुळे त्यांना तो फील येण्यासाठी आम्हाला ते करणं गरजेचं होतं आणि ते केलेलं आहे आम्ही. त्यामुळे आता म्हणजे बाहेर जरी मुलं गेली तरी त्यांना असा फरक वाटत नाही की बाबा आपण तिकडे खेळतोय आणि इथं असं एन्व्हायरमेंटमध्ये किंवा या गोष्टीमध्ये फरक वाटत नाही. म्हणजे हा कोर्टचा फायदा आहे खरं तर मुलांसाठी की इथं खेळण्यामुळं आणि इथं केलेल्या सरावाचा त्यांना डेफिनेट त्यांच्या मेन खेळामध्ये फायदाच होतोय आणि फरक नाही जाणवत त्यांना अजिबात. बरोबर. आता तुम्ही एक खेळाडू राहिलात सुरुवातीला, त्याच्यानंतर या खेळाचं कॅप्टनशिप पण तुम्ही निभावलीत, त्याच्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम केलं, आता त्याच्यानंतर कोच म्हणून राहिलात, पुन्हा तुम्ही अंपायर म्हणून पण काम केलं, रेफरी म्हणून पण काम करत आहात. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्हाला असे कुठले फरक काही जाणवले किंवा वेगळे पण काही असं जाणवलं प्रत्येक ठिकाणची भूमिका बजावताना? प्रत्येक ठिकाणची भूमिका वेगळीच असते. प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्लेयर म्हणून खेळताना तुम्ही त्या रूल्समध्ये खेळा, तुम्हाला ॲडव्हान्टेज काय मिळतंय या गोष्टी ऑन कोर्ट गेलं की प्लेअरच्या दृष्टीनं आपण विचार करतो. दमलोय आपण थोडं तर वेळ कसा काढायचा किंवा पाणी प्यायला पाहिजे तर अंपायरला काय सांगायचं थोडं. म्हणजे कसं की ते टेक्निक वेगळं असतं की गेम जिंकण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या कोर्टवर गेलं की ॲज अ प्लेअर तुम्ही विचार करता. जेव्हा तुम्ही कोच असता तेव्हा तुम्ही पण असाच विचार करता की आपलं प्लेअर कसं जिंकावा. त्याच्यासाठी आपण वेगळ्या 4 गोष्टी अजून सांगू शकतो त्याला. बरोबर. हे फरक आहे. त्यानंतर पण जेव्हा तुम्ही अंपायर म्हणून जाता त्यावेळेला तुम्हाला हे बघायला लागतं की प्लेअर वेळ काढत नाही आहे ना, प्लेअर कुठे इकडे तिकडे फिरत नाही आहे ना, प्लेअर आपला ॲडव्हान्टेज घेत नाही आहे ना, दोन्ही प्लेयर्सना समान ॲडव्हान्टेज आहे ना, या गोष्टी अंपायर म्हणून लक्ष द्यायला लागतात. या तिन्ही ज्या भूमिका आहेत या पूर्ण वेगवेगळ्या आहेत. आणि रेफरी म्हणून पण तुम्ही काम पाहताय. रेफरी म्हणून काय होतं की आम्ही टोटल एखादी टुर्नामेंट असली की ती टुर्नामेंटच्या एंट्री, त्यानंतर त्याच्या रँकिंग, त्यानंतर त्याचं जे मॅचेस लावायच्या त्या सगळ्या कोणाकोणाच्या मॅच कशा लावायच्या या, त्याच्यानंतर किती दिवस मॅच चालणार ह्या आपण ते कॅल्क्युलेट करतो. त्या पद्धतीनं त्या मॅचेस होतात का नाही त्या बघतो. मग ते कोर्टमध्ये गेलं की ते टोटल कोर्ट आणि कोर्ट सराउंडिंग, त्यानंतर अंपायर्स व्यवस्थित काम करतायत ना, प्लेयर्स आणि अंपायरमध्ये काही डिस्प्यूट असले, काही वाद असले तर जाऊन तिथं ते सॉल्व्ह करायचे. त्यानंतर इवन ॲक्च्युली हे पण आहे की शेवटी टुर्नामेंट संपेपर्यंत आमचा रोल असतो त्याच्यामध्ये ॲज अ रेफरी. खूपच जबाबदारीचं काम आहे. पूर्ण ते टुर्नामेंट संपेपर्यंत पूर्ण सगळं ऑर्गनाईज आणि त्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत ना. ऑर्गनायझर्स वेगळे असतात पण आम्ही मग ॲज अ रेफरी बघतो की बाबा पाण्याची सोय आहे ना, त्यानंतर टॉयलेट्स क्लीन आहेत ना, सराउंडिंग बरोबर आहे ना, ते म्हणजे नेट्स वगैरे बरोबर आहेत ना,
म्हणजे कोण मध्ये अडथळे कुठले नाही आहेत ना, या सगळ्या गोष्टी बघाव्या रेफरी म्हणून एक मोठी जबाबदारी असते. खूपच जबाबदारी. आणि कोच आणि पुन्हा तो प्लेयर ह्या दोघांच्या मध्ये व्यवस्थित संभाषण होतंय किंवा संभाषण नाही. होते आणि ना. इवन मला वाटतं खेळ झाल्यानंतर सुद्धा ते सगळे आपापल्या घरी पोहोचेपर्यंत तुमची जबाबदारी असते, कारण बरोबर. अगदी जाता जाता सुद्धा काही होऊ शकतं. बरोबर की कोर्टवर पण कोण पडला तेच. तर त्याला डॉक्टर घेऊन जाऊन त्याला ट्रीटमेंट द्यायला लागते. बरोबर. या गोष्टी पण आम्हाला त्या करायला लागतात. करायला लागतात. पण ही सगळी जबाबदारी सांभाळत असताना आतापर्यंत जेवढ्या भूमिका तुम्ही निभावल्यात याच्यामध्ये तुम्हाला जास्त कोणती भूमिका आवडते? खेळाडू तर आहातच, काही प्रश्नच नाहीये. हो. मला अंपायरिंगची भूमिका अरे आवडते. वा. अंपायरिंग म्हणजे मॅच घ्यायला मला खूप आवडतं. खूप आवडतं. कारण म्हणजे त्यात एक थ्रिलच वेगळीच आहे. हा. कारण मी आतापर्यंत म्हणजे सायना नेहवालची मॅच घेतली आहे, पी.व्ही. सिंधूची मॅच घेतली बरोबर. आहे. आपण ज्या टीव्हीवरती ज्या आम्ही सगळ्यांनी मॅचेस पाहिलेल्या आहेत, पी.व्ही. हो. सिंधू किंवा सायना नेहवालच्या, त्या प्रत्यक्षात तुम्ही घेतलेल्या आहेत मॅचेस. बरोबर. 2017ला मेन्स डबल्सची मॅच मी घेतलेली आहे. हा. आणि मेन्स डबल्स ही मॅच घेणं हे अत्यंत कठीण काम आहे. कारण इतकी फास्ट ते खेळत असतात ना ते खेळाडू, की ते आपण जज करणं आणि आपण ते पटदिशी एखादा पॉईंट सांगणं हे फार अवघड काम आहे. कारण ते रिफ्लेक्स एवढे जोरात असतात, शटल एवढं ट्रॅव्हल होत असतं इकडून तिकडं, त्यातनं कोणाचं काही अंगाला लागलं, काय झालं किंवा काही लाईनवरनं गेलं, हे शटल्स आहेत, ते जज करणं खूप अवघड काम असते. आणि ती 2017ला नॅशनल गेम्स मी मध्ये ते हे केलं. ॲक्च्युली सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची मॅच होती, जे आता वर्ल्ड नंबर 1 का 2 असतील आता, पण ते म्हणजे वर्ल्ड रँकिंगमध्ये आहेत. त्यांची मॅच घेतली आणि ती मॅच अतिशय म्हणजे 1 तास 10 मिनिटाची मॅच ती चालली आणि 25,000 क्राऊड होतं त्या मॅचसाठी. मुख्यमंत्री पण आलेले मॅच बघायला. आणि अशी त्या ह्याच्यामध्ये ती मॅच घेणं म्हणजे माझं असं आयुष्यातला एक अविस्मरणीय असा प्रसंग होता. अगदीच. कारण एवढ्या सगळ्यांच्या मध्ये आपण एक अंपायर म्हणून तिथे काम करतोय आणि या मोठ्या व्यक्तींच्या आपण मॅचेस घेतोय, त्यामुळं तो एक सगळा इम्पॅक्ट आपल्यावरती असतो. आणि शिवाय पुन्हा मॅचकडे लक्ष ठेवणं, इम्पॅक्ट असतोय आणि प्रेशर एवढं असतंय त्या सगळ्यांचे काही. आणि ऍक्च्युली माईक होता, माईकवर स्कोर अनाऊन्स करायचा होता. म्हणजे असं पण नाही की कुठला स्कोर चुकला आहे काय, हे पण फार महत्वाचं होतं. त्यामुळे एवढं प्रेशर होतं, पण देवाच्या कृपेने काही चूक झाली नाही, सगळे व्यवस्थित मॅच हँडल झाली. त्याच्यासाठी तुम्ही काही वेगळं प्रशिक्षण घेऊन गेला होतात तिथे? नाही, म्हणजे आम्ही जे अंपायरिंग करतोय तेच अनुभव हाच आमचा हे असते सगळ्यात मोठा गुरु. आणि आधी कुठेतरी आम्ही ते माईक लावून केलेलं असते, त्यामुळे आम्हाला माहित असते. पण म्हणजे ते फार अविस्मरणीय होतं. आता तुम्ही अंपायरशिप केलीत तिथे गेल्यानंतर एवढ्या मोठ्या नॅशनल लेव्हलच्या गेमची, तर तिथे पुन्हा तुमची निवड वगैरे असते का तुमच्या अंपायर लोकांच्या मध्ये? तुमची काही स्पर्धा असते तिथे पुन्हा? स्पर्धा अशी नसती, पण जनरली जे म्हणजे आता मी रेफरी म्हणून पण काम करतो, तर आम्ही जनरली एकदा जेव्हा कुठं जातो तेव्हा आमच्या बरोबर अंपायर्स असतात, किती 10 असतात 20 असतात. आम्ही जनरली जज करतो की बाबा हा केपेबल आहे ही मॅच घ्यायला, हा केपेबल आहे ही मॅच घ्यायला. आणि म्हणून मी सांगतो की म्हणजे लकीली मला त्यांनी ते मला हे केलं की बाबा ठीक आहे तू मेन्स डबल्स घे मॅच, हे माझी निवड केली, हे म्हणजे माझ्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. खरंच. आणि ते मला वाटतं ते शब्द कानावर पडल्यानंतरच तुम्हाला असं वाटलं असेल की बापरे, आपल्याकडे ही जबाबदारी दिली म्हणजे आपण काहीतरी करू शकतोय नक्की, आणि आता जबाबदारी खूप वाढली. अगदी आदल्या दिवशी मला झोप नाही आली माहिती का. बरोबर आहे, कारण ती मॅच संपेपर्यंत झोप लागणं शक्यच नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे नागपूरचं होतं स्टेडियम, त्या स्टेडियमची कपॅसिटी संपली, ती दारं बंद केली, तर लोकांनी बाहेरनं दगडं मारली. मग त्या ऑर्गनायझर्सनी बाहेर LCD स्क्रीन्स लावले 2-3 आणि तिथं मॅच लावल्या, म्हणजे बाहेरून बघता यावं म्हणून. कारण पब्लिकला आत जायला जागाच नाही. आणि परत हे सगळे म्हणजे लोक आलेली CM वगैरे, त्यामुळे ते प्रोटोकॉल होता, त्या गोष्टी होत्या, त्यामुळे आतमध्ये जागाच नव्हती. आणि ते रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. म्हणजे खरंच एक अविस्मरणीय अनुभव म्हणताय तुम्ही, तसंच आहे तो. आणि एवढी मोठी मॅच घेणं एवढ्या सगळ्यांच्या मध्ये राहून, आणि त्यावेळेला आपण मेंटली स्टेबल राहणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि अशा वेळेला खेळाडूंची मेंटली स्टेबल आहेत किंवा नाही हे पाहणं, आणि त्यांच्या सगळ्याच गोष्टी तुम्ही लक्ष देऊन बघायला लागतात, त्यांचे टॅक्टिक्स असतात. चौफेरपेक्षा सुद्धा तुम्हाला किती बारकाईनं निरीक्षण सगळ्या गोष्टींचं करावं लागतं आणि त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्याशिवाय आपण कुठली गोष्ट साध्य करू शकत नाही. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या भूमिका पार पाडल्यात, तुम्हाला पहिला पुरस्कार घोषित झाला, त्यावेळेला तुम्हाला नेमकं काय वाटलं, कसं वाटलं? कसं असते की आपण
आपलं काम करत राहत असतोय. बरोबर. आपलं काय म्हणजे आम्ही खेळण्याचं काम होतं किंवा हे बाकीचं अंपायरिंग काम होतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण जेव्हा आपल्याला असा एखादा पुरस्कार मिळतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण केलेल्या कामाची एक पोचपावती आपल्याला मिळाली आहे. अगदी कारण काय होतं की आपण ते करत राहतोय आपल्याला माहीत नसते, आपलं बिझी असतोय आपण आपल्या गोष्टीमध्ये. बरोबर. पण एक चांगलं वाटतं की कोणीतरी या आपल्या गोष्टीची दखल घेतंय दखल घेते, आणि अगदीच. आपल्याला रेकग्निशन मिळतंय. हां. ही गोष्ट बघितल्यावर मग आनंद वाटतो की बाबा कोणतरी आपल्याला रेकग्नाइज करतंय. करतंय आणि असं केल्यामुळं आपल्याला अजून प्रोत्साहन मिळतं की आपण पुढच्या गोष्टी काही पुढच्या नवीन गोष्टी कराव्यात, कराव्यात. चांगल्या उत्साहाने आपण त्या करू शकतो. पुरस्कारासाठी आपण म्हणजे आम्ही तर काही कधीच करत नाही, करत आपण नाही. काहीच अगदीच केलेलं बरोबर नाही. आहे. पण कसं असतंय की हे असे मिळत गेले पुरस्कार, हां. जसं भाऊसाहेब पडसलकरांचा पुरस्कार हो. मिळाला, असे मिळाले की या अशा दिग्गज लोकांचे पुरस्कार मिळत गेले बरोबर की एक कामामध्ये जोश येते की बाबा आपण अजून अगदी थोडं त्याच्यामध्ये अजून अजून चांगलं एफर्ट्स करू. घेऊ शकतो Efforts घेऊ. त्याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे अशा मोठ्या व्यक्तींची नावं आपल्या पुरस्कारामध्ये लागल्यामुळं एक जबाबदारी पण वाढते पुन्हा. बरोबर. एक टप्प्याने आपण अजून पुढे जातो की आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे, अजून जास्तीत जास्त चांगले खेळाडू तयार करायचे आहेत आपल्या हाताखाली. आता ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जेव्हा तुम्ही काम बघत असता त्यावेळेला तुम्हाला नव्यानं काही जे खेळाडू तुमच्याकडे येत असतात त्या खेळाडूंच्या बाबतीमध्ये काही वेगळं करण्याची आवश्यकता तुम्हाला कधी वाटते का? किंवा तुम्हाला त्या खेळाडू जे खेळ खेळत असतात त्यांच्या दृष्टीने तुम्हाला समाधानी वाटतं का? नाही, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे ॲक्च्युली खेळाडूंच्या दृष्टीनंच बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला लागतं. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बाबा एक त्यांच्यासाठी जे एन्व्हायरमेंट असतं खेळासाठी ते योग्य आहे ना, हां. त्यांना कुठं प्रॉब्लेम नाही आहे ना, काही म्हणजे कुठं अडथळे आहेत का, कुठं कोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे का. कधी कधी काय होतं की त्यांना यायला थोडा उशीर होतो, मग ते फोन करून सांगतात की बाबा थोडीशी मॅच जरा डिले होतीये, हां. आम्ही येतो. मग ते पण आपल्याला कॉग्निशन्स घ्यायला लागतं. त्यानंतर त्यांची ट्रान्सपोर्टेशनची जर व्यवस्था असली तर ती करायला, कारण 2010 साली आपण इथं वेस्ट झोन घेतलेली, हो. त्यावेळेला ट्रान्सपोर्टेशन त्यांचं व्यवस्थित आहे ना, कारण कसं ते हॉटेलवरनं येणार, बरोबर. ते टीम्स असायच्या, 5 स्टेटच्या टीम होत्या, तर त्या येता येत ना व्यवस्थित. नसलं तर काय आहे, त्यांना नंबर्स आपले देऊन ठेवलेले, हां. कारण काय त्यांची जबाबदारी पूर्ण आपल्याकडे असल्यामुळं बरोबर. या खेळाडूंच्या दृष्टीनं की बाबा ते पोचतायत ना, त्यांच्या मॅचेस चालल्या आहेत ना व्यवस्थित, या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. बघायला लागतं. हॉलमध्ये पण सगळ्या व्यवस्था आहे ना, हे सगळं हे बघायला लागतं. बरोबर आहे. आणि तसं काही कुठं जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटला किंवा अडथळा काही वाटला तर मग त्याच्यासाठी पुन्हा वेगळे मार्ग पण तुम्हाला वेगळे निवडावे मार्ग. लागतील. काय कुठली म्हणजे येताना ट्रान्सपोर्टेशनची गाडी त्यांच्याकडे आली नाही तर अल्टरनेटिव्ह सोय करून त्यांना स्टेडियमवर बोलवायचं. कधी कधी जेवणाचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतोय, ते सॉर्ट आउट करायचे. म्हणजे ओव्हरऑल या ह्याच्यामध्ये त्यांच्या बघायलाच लागतात सगळ्या गोष्टी की त्या व्यवस्थित त्यांच्या दृष्टीने चालल्यात ना, की कसं ते परत खेळायचं असतंय, ते मेंटली त्यांना प्रेशर असते, त्यांना असं म्हणजे वेळ झाला कुठं किंवा काही खायला मिळालं नाही तर मग ते तेवढं मेंटली त्यांना ते स्ट्रेस होतोय. त्यामुळे ते शक्यतो त्यांच्या दृष्टीनं त्यांना काही त्रास होऊ नये हे आपण बघतो. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे त्यांना त्रासातून मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त काय आपल्याला करता येईल ते करावं लागतं. बरोबर आहे. आता मला असं विचारायचं आहे की तुमच्या हाताखालून असंख्य खेळाडू गेलेत, हे फक्त सांगली जिल्ह्यातलेच आहेत की महाराष्ट्रामधले आहेत की तुम्ही बाहेरच्या देशामध्ये काही काळासाठी जाऊन राहिलेत आईवडिलांच्या बरोबर आणि आता पुन्हा इंडियामध्ये परत आलेत आणि आता ते तुमच्या हाताखाली खेळतायत, शिकतायत, तर मग त्यांना शिकवत असताना त्यांच्यामध्ये काही बदल तुम्हाला जाणवतो का? किंवा तिथं मिळणाऱ्या त्यांना ज्या काही गोष्टी आहेत सराउंडिंगच्या त्याच्यामध्ये आणि इथल्यामध्ये काही फरक जाणवतो का? नाही, ॲक्च्युली इंटरनॅशनल लेवलवरची कोण प्लेअर इकडं सांगलीत नाही आहेत. हां, आपले नॅशनल लेवलची कोणतरी कधीतरी इकडं आलेले आहेत, 15 दिवस महिनाभर माझ्याकडे ट्रेनिंग करून गेलेले. पण आंतरराष्ट्रीय लेवलवरचे कोण आलेले नाहीत. तसे माझे मित्र मैत्रिणींची मुलं येत आहेत. अमेरिकननं आलं 1 महिना समर वेकेशनला, मग त्यावेळेला आम्ही त्यांना शिकवतो. पण असं प्रोफेशनल प्लेयर्स कोण अजूनपर्यंत इकडे आलेले नाही. अच्छा. मग तुम्हाला ते शिकवत असताना भाषेचा कधी प्रॉब्लेम आलेला आहे का? आपली मराठी भाषा सगळ्यांना समजते नाही तर इंग्लिश आपल्याला येतच, त्यामुळे म्हणजे फार काय फरक पडत नाही. वेगळं काही करावं लागत UK US मधनं जे येतात मुलं त्यांना काय इंग्लिश समजतं नाही आणि आपल्याला इंग्लिश येते, त्यामुळे ते काय फरक पडत नाही एवढा. बरोबर. बाहेरच्या जगामध्ये जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर काही बदल करणं आवश्यक असतं. स्वतःबरोबरच त्या खेळासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीमध्ये सुद्धा काही बदल अपेक्षित असतात आणि असे बदल आपल्याला वेगवेगळे अनुभव बऱ्याच प्रवासामध्ये मिळवून देतात. आपला भवताल जर योग्य असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकून राहते. खेळामधली आव्हानं अधिकच प्रयत्नशील बनवतात. अनुभव हाच गुरु
हे म्हणणं अगदी सार्थ ठरतं. आपल्या कार्याची कोणीतरी दखल घेतंय हे जेव्हा आपल्या लक्षात येतं ना, तेव्हा आपल्याला त्या खेळासाठी आणखीनच जोश येतो. अशी काहीशी चर्चा आत्ता आपण ऐकलीत बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू यांच्याकडून. प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीच्या 4थ्या भागामधून आज आपल्याला ही थोडीशी माहिती मिळाली. अजूनही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण त्या पुढच्या कार्यक्रमामध्ये, कारण आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा आता आपण या कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत. पुन्हा भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये पारिजात नातू सरांसोबत. आता मात्र या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांची रजा घेते. नमस्कार.